पिढीने देशासाठी पुढे यावं हेच वीर जवानांचं खऱ्या अर्थानं स्मरण. प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहेर, देवळा. कारगिल विजय दिनानिमित्त कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर जवानांच्या सन्मानार्थ कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय छात्र सेना NCC विभागाच्या वतीने कारगिल विजय दिन उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक NCC अधिकारी लेफ्टनंट बादल लाड यांनी केले. यावेळी कारगिल युद्धाची ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडत भारताच्या रणनीती, शौर्यगाथा व विजयाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमात वीर शहीदांना पुष्पांजली अर्पण करून मौन पाळत श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीत घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय जवान अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तिमय झाला. विद्यार्थिनी केजल पाटील हिने कारगिल विजय दिन या विषयावर माहितीपूर्ण भाषण सादर केले. तिने शौर्य, बलिदान व मातृभूमीवरील प्रेम या मूल्यांची जाणीव करून देत तरुणांना प्रेरित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहेर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, कारगिल विजय दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाही, तर देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानांचे स्मरण करत आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तरुणांनी देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा या क्षणातून घ्यायला हवी. तरुण पिढीने देशासाठी पुढे यावं हेच वीर जवानांचं खऱ्या अर्थानं स्मरण आहे. या प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर DK आहेर, डॉक्टर जयवंत भदाने, डॉक्टर SD ठाकरे, डॉक्टर विलास वाहुळे, डॉक्टर सुरवसे, डॉक्टर जयमाला चंद्रात्रे, प्रबंधक श्री दिनेश वाघमारे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी यशोधन देवरे यांनी केले. वृत्तसंकलन उपसंपादक अशोक अहिरे, देवळा, लोणेर.